नमस्कार. आजचा कारनामा आहे चिकन आणि ढोबळी मिरचीचं कालवण बनवायचं आपल्याला. खूप चटपट तयार होणारी रेसिपी आहे. आपण स्टेप्स खूप शॉर्ट करणार आहोत आणि टेस्टीशी करी बनवणार आहे. तर इथं आपण पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. 2 कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत आणि 2 ढोबळी मिरचीचे काप करून घेतले. सगळे सुखे मसाले आपण एकत्र करून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण सगळे मसाले एकत्र करून घेऊयात. इथं अर्धा चमचा मीठ घेतले, अर्धा चमचा धणे पावडर घेतलेली आहे, पाव चमचा आपण जिरे पावडर घेतली, पाव चमचा आपल्याला हवी आहे आल्या लसणाची पेस्ट. यानंतर काही सॉसेस आपण ह्याच्यात घालणार आहे. तर 1 ते 2 चमचा आपण इथे घातलेला आहे टोमॅटो सॉस, 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे, 2 चमचे आपण हिरवी मिरचीचा सॉस जो असतो ग्रीन चिली सॉस तोही घालू शकतो. आता हे सगळे मसाले आपण चिकनला लावून घ्यायचे आहेत. तिखट चवीनुसार, कारण बाकीच्या सॉसेसमध्ये सुद्धा तिखटपणा गेलेला आहे. तर अर्धा ते पाऊण चमचा आपण लाल मिरचीची पूड घातली. इथं 1 टीस्पून तेलमध्ये कांदा परतून घ्यायचा. तेलाचं प्रमाण आपण खूप कमी घेतलेलं आहे. कांदा थोडा सॉफ्ट झाला की लगेच आपण ह्याच्यात मॅरिनेटेड चिकन घालायचं आहे. चिकन जास्त मॅरिनेट करून ठेवलं असेल म्हणजे 1-2 तास आधी तर आणखी छान टेस्ट येते. बस पाव कप पाणी घालून चिकनला आपल्याला शिजू द्यायचं आहे. फक्त परतता चिकन शिजून जातं, कारण बोनलेस चिकन आपण घेतलेलं आहे. पण तरी शंका असेल तर पाव कप पाणी पुरेसं आहे. पाणी जसं सुकायला सुरुवात होते आपल्याला ढोबळी मिरची घालायची आहे आणि अगदी पाणी कमी असतानाच याला आपण 5 मिनटं वाफेवर शिजवायची आहे. आणि कसुरी मेथी घालून आपली ही करी तयार आहे. ढोबळी मिरची अजिबात जास्त शिजू द्यायची नाही, त्याची चव खूप खराब होते, मग ती खायला एवढी टेस्टी लागत पण नाही. त्यामुळे कमी शिजलेली ढोबळी मिरची चिकनबरोबर झक्कास लागते. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. पटकन अगदी 10 मिनटात बनते. आपण भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि मस्त मस्त रेसिपी बघण्यात, बनवण्यात आणि खाण्यात व्यस्त रहा.